सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा प्रतिस्पर्धी असतील किंवा ज्याही पक्षांचे जे प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक आहेत, त्यांच्याशी सामना करता करता महाराष्ट्रातल्या दोन पक्षांना मात्र स्वतःच्याच पक्षासाठी सुद्धा जगडावं लागताना पाहायला मिळतंय। त्यापैकी ते पक्ष म्हणजे शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस। आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा जो जेव्हापासून फुटला आहे, या पक्षात अजित पवारांनी बंड केल्यापासून या दोन्ही गटांकडे शरद पवार आणि अजित पवार गटाकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। आणि आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या दोन गटांमधला हा जो संघर्ष आहे तो आणखीनच तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच अजित पवार यांनी बंड केल्यापासून किंवा शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर पवार कुटुंबियातूनच त्यांना रोष पत्करावा लागला। आजता गयात हा रोष जो आहे पवार कुटुंबात आपल्या स्वतःच्या कुटुंबातूनच त्यांना कुठेतरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त होत असताना पाहायला मिळत आहे। आणि यावरून सुद्धा स्वतः अजित पवार यांना सुद्धा आपल्या मनात यावरून त्यांना आपल्याला वाईट वाटत असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर मंचावरती बोलून दाखवलं होतं। आणि अशातच आता अजित पवार यांचे सख्खे बंधू यांनी सुद्धा अजित पवारांना एकाकी पाडलं असल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांची जी भूमिका आहे, जी शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी जी भूमिका घेतली, त्यावरूनच श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी जी साथ सोडली किंवा शरद पवार यांच्या वयावरून त्यांना जे त्यांच्यावर टीका झाली किंवा जे शरद पवार यांच्या विरोधातली जी भूमिका आहे एकंदरीत, त्यावरून आता श्रीनिवास पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलंय। श्रीनिवास पवार यांच्याविषयी बोलायचं झालं तर अजित पवार यांनी आजवर कायमच आपल्या या भावाकडून महत्वाचे सल्ले घेतले, मग ते राजकीय असो किंवा वैयक्तिक जीवनासाठीचे असतील। प्रत्येक बाबतीत अजित पवार यांची साथ श्रीनिवास पवार यांनी त्यांना साथ दिली। मात्र आता या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच श्रीनिवास पवार यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना पाहायला मिळतो। आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधूनच श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना अगदी कठोर शब्दात सुनावलं आहे आणि त्याच वेळेस त्यांनी शरद पवार यांची बाजू घेतली आहे। त्यामुळे या सगळ्यामुळे आता शरद पवारांना त्यांचा पाठिंबा त्यांनी दाखवला आहे। मात्र पुन्हा एकदा अजित पवार हे एकटे पडले असल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीत खरं तर आपण पाहतोय की पुन्हा एकदा हा पवार कुटुंबियांमध्ये लढत असल्याची चर्चा रंगते आहे। शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नावही चर्चेत आहे। आणि नणंद भाऊजे यांच्यामधला हा सामना रंगणार असा एक मागच्या काही दिवसांपासून असा सामना रंगताना पाहायला मिळतो। आणि त्यातच आता सख्खे भाऊ सुद्धा आमने सामने आले आहेत। अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यात सुद्धा आता काहीच ठीक नसलं असल्याचं बोललं जात आहे। खरं तर श्रीनिवास पवार यांनी ही जी भूमिका घेतली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात, कारण जसं की मी सांगितलं की श्रीनिवास पवार यांनी आजवर अजित पवार यांची साथ दिली। मात्र आता हे बंड झाल्याला जवळपास एक वर्ष होत येईल आणि आता श्रीनिवास पवार यांनी जो स्टँड घेतलाय, जी भूमिका घेतली आहे, ती अजित पवार यांच्या विरोधातली आहे। भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना सुनावलं आहे। तसंच त्यांची साथ सोडली असल्याचं सुद्धा आता यामुळे बोललं जात आहे। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसं काय बोलतोय, पण मी नेहमी त्याला साथ दिली भाऊ म्हणून, तशी मी त्यांना साथ दिली। मात्र आता मी जे अजित पवार यांचं वागणं आहे त्याच्यावर श्रीनिवास पवार असं म्हणाले। आणि यावेळी त्यांनी आपण शरद पवार यांच्या बाजूने आहोत असं सुद्धा एक वक्तव्य केलंय। नेमकं या व्हिडिओमध्ये श्रीनिवास पवार काय म्हणतात आपण पाहणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती उपकार आहे आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडलं हे मला पटलं नाही। कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे साहेबांची काही नाही,
तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही, का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आपली आई, आता आपण आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात, तुम्ही आबांना आठवत असाल, पडरात आबा किंवा जुनी लोक शेतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे शेत आपल्याला दिले. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काही ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे, मी काही राजकारणी नाहीये. बारामतीच्या काटेवाडी इथल्या ग्रामस्थांशी श्रीनिवास पवार हे बोलत होते आणि त्यांच्याशी ग्रामस्थांशी संवाद साधतानाच त्यांनी अजित पवार यांच्यावर ही टीका केली आहे. यावेळेस त्यांनी भाजपवर सुद्धा अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. अजित पवार यांचा निर्णय पटला नसल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आणि यावेळेस ते असंही म्हणालेत की त्यांनी म्हणजे अजित पवारांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही आणि ही गोष्ट वेदना देणारी आहे. मी राजकारणात सक्रिय नसतो, मात्र त्यांनी असं असलं तरी त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत पहिल्यांदाच असं जाहीररित्या बोलून दाखवलंय. अजित पवार यांच्यासाठी हा नक्कीच एक मोठा धक्का मानला जातोय.